मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन गौरीच्या आईला बोलते, तुम्ही जगभर फिरता, परंतु लग्ना अगोदर मुलाच्या घरच्यांना मुलीची सगळी माहिती सांगावी, एवढी गोष्ट तुम्हाला कळत नाही का? तुमच्यासाठी ही गोष्ट छोटी असेल, परंतु आम्ही सामान्य माणसे आहोत. आम्ही लग्न करतो संसार चालवण्यासाठी, मुलांना जन्म देऊन परंपरा पुढे चालवण्यासाठी. तुम्ही भारतात येऊन मुद्दाम तुमच्या मुलीला आमच्या गळ्यात बांधली. तेव्हा गौरीची आई बोलते, तसं काहीच नाही, मला वाटलं की तुम्हा सर्वांना सगळं माहीत आहे. तर अनिरुद्ध बोलतो, आम्हाला काहीच माहीत नाही व संजनाला विचारतो, तुला माहीत असूनही तू काही सांगितलं नाहीस. तुम्ही हे सर्व मुद्दामहून आमच्यापासून लपवलत का? तेव्हा संजना रागात बोलते, तुझ्या बायकोला सगळं काही माहीत होतं. ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर अनिरुद्ध अरुंधतीला विचारतो, तुला माहीत होतं का? त्यावर अरुंधती होकार देते. तेव्हा अनिरुद्ध टोमणे मारत बोलतो, मला तर खूप शिकवतेस ना, आणि हा सत्याचा पुतळा घरच्यांपासून काय काय लपवत आहे. तेव्हा अरुंधती रागात बोलते, मी जे लपवलं तो माझा बाहेर ख्यालीपणा नव्हता. उगाच संधी मिळाली म्हणून काही पण बोलू नका, कारण ती गोष्ट गुंतागुंतीची होती. तेव्हा कांचन बोलते, यात न सांगण्यासारखं काय होतं? तुझे सासू सासरे अजून जिवंत आहेत, त्यांना विचारायला हवं होतं. एक वेळी घटस्फोट झालेली अनघासारखी मुलगी परवडली असती, ती आम्हाला परतवंड तरी देऊ शकली असती, परंतु ही मुलगी. तेव्हा यश गौरीजवळ जाऊन मोठ्याने ओढत बोलतो की हीच मुलगी माझी बायको होणार आहे, त्यामुळे तिच्याशी बोलताना विचार करून बोलायचं. तेव्हा अनिरुद्ध यशला आवाज खाली करण्यासाठी सांगतो. तेवढ्यात आप्पा बोलतात की मला सर्व काही माहीत होतं, मीच अरुंधतीला आणि यशला तुम्हाला सांगण्यापासून थांबवलं, म्हणून कांचनची माफी मागतो. तेव्हा कांचन अरुंधतीला बोलते, तू तर लग्नाला होकार दिलास, परंतु मी नकार दिला तर तू काय करशील? तेव्हा अरुंधती बोलते, तरीही मी यशच्याच बाजूने उभी राहील. तेव्हा कांचन बोलते, इतकी वर्ष तू माझं सर्व ऐकण्याचं नाटक करत होतीस का? आता जाता जाता सूड उगवण्यासाठी माझा विरोध असलेली मुलगी तू घरात आणणार आहेस का? तेव्हा अरुंधती नकार देत बोलते, यशने जेव्हा मला सत्य सांगितलं तेव्हा मी पण हादरले होते. मला नातवंड खेळवायची होती, मी पण ती स्वप्न पाहत होते, परंतु मी यशला विचारलं, तू घेतलेल्या निर्णयाचा भविष्यात तुला 1% सुद्धा पश्चाताप व्हायला नको. तेव्हा यशने मला सांगितलं की मला काही फरक पडत नाही, माझ्यासाठी फक्त गौरी महत्वाची आहे, त्यामुळे मी त्याला होकार दिला. हा काय आजार नाही, त्यात गौरीची काही चूक नाही. जगात अशा कितीतरी मुली आहेत. तेव्हा अनिरुद्ध मध्येच बोलतो, तुम्हाला हे बरं चालतं, पण जगात तुमच्या कल्पनेच्या बाहेर सुद्धा अनेक गोष्टी घडतात, त्या तुम्हाला चालत नाही का? तेव्हा अरुंधती अनिरुद्धवर भडकते की तुम्ही गौरीशी तुमची तुलना कधीच करू नका. तर कांचन बोलते, मी जगाचा विचार करत नाही, या 4 भिंती म्हणजे माझं जग आहे, माझा वंश पुढे चालावा एवढीच माझी इच्छा आहे. तेव्हा यश बोलतो, आम्ही एखादं मूल दत्तक घेऊ, कारण या जगामध्ये हजारो टाकून दिलेली गरीब मुले आहेत, आम्ही त्यांना चांगलं घर देऊ. तेव्हा कांचन बोलते, नैसर्गिक मूल होणं कधीही चांगलं. या मुलीला लहानपणापासूनच एक अवयव नाही, मग तिचं आरोग्य कसं चांगलं राहणार? तेव्हा अभि बोलतो, असं काहीच नसतं, काही मुलींना नैसर्गिक चक्र सुद्धा नसतं, त्याने काही फरक पडत नाही. तेव्हा सर्वजण यश गौरीच्या बाजूने बोलतात. तर कांचन बोलते, आई पण हे जगातील सगळ्यात मोठं समाधान असतं. तेव्हा अरुंधती बोलते, त्यासाठी पोटातच मूल वाढवलं पाहिजे असं काहीच नसतं, समाधान मिळवण्यासाठी आपण खूप काही करू शकतो. जगात अशी अनेक माणसे आहेत ज्यांना मुले नाही, परंतु ते अनेक मुलांचे पालक आहेत. आई न झालेल्या बाईमध्ये पण माया असतेच. तर कांचन विचारते, आम्ही म्हातारपणाला काय बघून जगायचं? तेव्हा आप्पा बोलतात की आपल्यासाठी त्यांनी त्यांची स्वप्न बाजूला ठेवायची का?
तर शेखर मध्येच बोलतो, अन्यासारखं मूल कशाला हवं, त्यापेक्षा मूल नसलेलं बरं. तेव्हा कांचन शेखरवर भडकते. तेव्हा अविनाश बोलतो, आम्हालाही मूल नाही तरी आम्ही एकत्र राहतो. भांडणं होतात परंतु एकमेकांना कधीच सोडू शकत नाही. बरं झालं आम्ही इथे राहायला आलो नाही, कारण तुम्ही 1000 वेळा मला ऐकवलं असतं की तुला मूल नाही. आमचं जगणं मुश्किल करून टाकलं असतं. तेव्हा अरुंधती बोलते, मूल असलं म्हणजे ती मुलगी चांगली असते असं काही नाही. देविकाकडे बघा, तिच्या पदरात काहीच नाही तरीही ती स्वतंत्र जगते, आपल्या माणसांची काळजी घेते. म्हातारपणाला आम्हाला कोणी नसलं ना तरी चालेल, आम्ही एकमेकींसाठी असू. तेव्हा देविका पण कांचनला समजावून सांगते की मुलं ही म्हातारपणाची काठी असतात, ही कन्सेप्ट आता चुकीची आहे. कारण आजकाल मुलं परदेशात निघून जातात, आईबापाला सांभाळत नाही. तर यश बोलतो, मला गौरीकडून मूल नको, फक्त गौरी हवी, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा केदार देखील कांचनला समजावतो की आपण पुढारलेले सुशिक्षित आहोत. तेव्हा कांचन बोलते, अविनाशला मूल नाही म्हणून मी अविनाशला निलिमाला सोडून द्यायला कधीच सांगितलं नाही. परंतु गौरीबद्दल आपल्याला सगळं माहीत आहे, ते पण लग्ना अगोदर. पुढील भागामध्ये यश गौरीच्या लग्नासाठी सर्वजण कांचन समोर हात जोडणार आहे, परंतु कांचन बेशुद्ध होणार आहे. तर पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.